धनुराशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना, आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाहीये, प्रश्न आहेत, अनुत्तरित आहे, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील. या मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 29 मे या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान धनु राशी. स्वामी गुरु ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे. स्वभाव, विचारांची प्रगल्भता ही खूप मोठी असणार आहे. नवीन गोष्टी करणं, पार्टनरशिप मध्ये मन जास्त करून लागणं, एकत्रित कोणाबरोबर तरी काम करणं, अशा अनेक विचार आपल्या जीवनामध्ये येऊन जातील आणि ते विचार तुमचे सत्य ठरण्याच्या दृष्टीनं हा योग अतिशय सार्थकी ठरणार आहे. म्हणजेच काय तर भागीदारीत केलेल्या व्यवसायाला तेजीचं वातावरण आणि पार्टनरशिप मध्ये काहीतरी नवीन काम सुरू करण्याचा योग पत्रिकेत दाखवतोय. द्वितीय स्थान स्वामी शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे. कौटुंबिक स्थानाच्या दृष्टीनं, आर्थिकतेच्या दृष्टीनं विचार करता या महिन्यामध्ये जे म्हणून काही स्वप्नवत गोष्टी ठरवलेल्या आहेत. गुरुजी वास्तू घेण्याचं स्वप्न होतं, वाहन घेण्याचं स्वप्न होतं, छोटीशी जमीन जागा घेण्याचं स्वप्न होतं, तर ते आमचं पूर्ण होईल का असा या धनु राशीच्या जातकांचा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर होय असेल. म्हणजेच काय, असलेल्या संकटांवरती मात करून यशाचं शिखर गाठण्याच्या दृष्टीनं उचललेलं पाऊल हे तुमचं विजयाकडे जात आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. तृतीयेश चतुर्थात पराक्रमाला तडजोड नाही आहे, परंतु घरातल्यांकडनं असं सांगितलं जाते की बाबा तू खूप काम करतो, आराम केला पाहिजे, शरीराची काळजी घेतली पाहिजे, तर ती त्यांची गोष्ट अत्यंत बरोबर आहे. कुठे थांबलं पाहिजे, कुठे कष्ट केले पाहिजे, ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही जिंकलं म्हणून समजायचं. त्याचबरोबर बहीण भावंडांचं आपल्यापेक्षा लहान तुमच्यावरती प्रेम भरपूर आहे, त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. चतुर्थेश सप्तमात असल्या कारणानं आईचं आणि पत्नीचं एक चांगल्या प्रकारचं विचारांची जुळवण जी काही आहे ती या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल. दोघींमधले वादविवाद मिटतील आणि त्याचबरोबर पत्नीच्या गावी एखादी प्रॉपर्टी खरेदीचा योग या निमित्ताने निर्माण होतो आहे आणि तो तुमच्यासाठी उत्तम आहे. बरेच लोक म्हणतात की पत्नीच्या गावी कशाला घ्यायचं, पण जर योग आलेला आहे तर पुढे जायला हरकत नाही आहे. नवीन काही सुखोपभोग गोष्टी किंवा शेतकरी लोकांसाठी काही अंतर्गत शेतीत आम्ही पीक घेतोच आहोत, तर काही अजून वेगळं मी विचार करतोय, त्या पिकामध्ये मला यश किंवा एखादा जोडधंदा विचार करतोय तर त्यात यश, तर हो त्यामध्ये सुद्धा उत्तम यश आहे. पंचम स्थान मेष राशी. स्वामी मंगळ ग्रह 11 तारखेला पंचमात येतोय. तोपर्यंत 11 दिवस तो चतुर्थात आहे. पहिले 11 दिवस संततीसाठी उत्तम कालखंड आहे, परंतु पंचमेश पंचमात त्यातही मंगळ अल्पसंतती, त्रासदायक
उष्णता शरीरामध्ये वाढवणारा, त्रास करून देणारा, म्हणून अशा वेळेला आपण 1 महिना संततीसाठी थांबलो पाहिजे. डॉक्टरांसाठी निष्कारण पैसा खर्च केला नाही पाहिजे. 6ष्ठ स्थान इथे वृषभ रास आहे, स्वामी शुक्र ग्रह. 14 तारखेला राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीतनं वृषभेतनं तो मिथुनीत जातोय. मग पहिले 14 दिवस 6ष्ठ स्थानात षष्ठेश असल्यामुळे आणि शुक्र ग्रह हा सगळ्यांशी प्रेमाचे संबंध, कामाच्या ठिकाणी सगळ्यांना जुळवून घेणं, विपरीत राजयोग तयार करतोय. त्याचबरोबर शत्रूंनाही मित्र करणारा हा योग, त्याचबरोबर कामाची व्यापकता वाढवून आपल्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत सगळ्यांशी प्रेममय वातावरण ठेवल्यामुळे वरिष्ठ तुमचे अधिकारी तुमच्यावरती आणखी मोठी जबाबदारी सोपत चाललेली आहेत. 7म स्थानाच्या दृष्टीने विचार करता स्वामी बुध ग्रह 1 दिवसासाठी महिन्याच्या शेवटी 29 तारखेला भद्र नावाचा राजयोग करतोय. त्या बुध या ग्रहाचा प्रवास पहिले 14 दिवस मेष रास, त्यानंतर 14 तारखेला वृषभेत आल्यानंतर 29 तारखेपर्यंत तेथे आणि शेवटच्या दिवसाला 1-2 दिवसाला ते सप्तमात जात आहे. सप्तमेश पंचमात पहिले 14 दिवस प्रेम विवाहाच्या दृष्टीनं, फिरण्याच्या दृष्टीनं, आनंदाच्या दृष्टीनं अतिशय सुंदर कालखंड आहे. नंतर 6ष्ठात मातुल घराण्यामध्ये विवाह निश्चितीचा किंवा ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथलाच व्यक्ती लाईफ पार्टनर. म्हणजेच काय, एकंदरीत मे महिना हा धनु राशीच्या जातकांसाठी शुभ, मंगल, सावधान, निश्चितीचा योग देणारा आहे. भागीदारीमध्ये, पार्टनरशिपमध्ये यश देणारा आहे. 8म स्थान कुठलंही मोठं संकट नाही. 9म स्थानामध्ये सिंह राशी आहे. स्वामी सूर्य ग्रह 15 तारखेपर्यंत मेषेत आहे. भाग्येश पंचमात आहे. त्रिकोण स्थान अत्यंत शुभ गोष्ट आहे ही. इष्टदेवतेची कृपा, गुरूंची प्राप्ती, मार्ग सापडणे, उत्कर्ष करणे या दृष्टीनं खूप चांगला हा कालखंड दाखवतोय. आणि 6ष्ठात ज्या वेळेला जाईल केलेली साधना, जप, तप, आचरण शक्यतो कोणाला सांगू नये, ही गोष्ट तुमच्यासाठी उत्तम आहे. 10म स्थान इथे कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह जो की सप्तमेश आहे, पंचमात, 6ष्ठात, सप्तमात जातोय. प्रवास, कर्मगती, कामाचा व्याप वाढतोय. तुम्ही लोकांना चांगलं काम दिल्यामुळे परत तुम्हाला त्या कामाची ऑर्डर मिळते. कंपनीचा उत्कर्ष आहे. नोकरीच्या ठिकाणी भाग्योदय आहे. सगळे जण जुळून मिळून घेताय. सुंदर असा हा प्रवास आहे. 11 स्थानामध्ये तुला राशी आहे. लाभाचा विचार आहे. स्वामी शुक्र ग्रह 14 तारखेपर्यंत विपरीत नावाच्या राजयोगात 6ष्ठामध्ये आहे. कामाला बळकटी मिळते आहे. लाभ हात पसरून नाहीये, कष्ट करून लाभ आहे. आणि कोणाकडे तुम्ही हात सुद्धा पसरवणार नाहीये. का की पार्टनरशिप, तुमचा जो पार्टनर आहे, तुमची पती पत्नी तुमच्या प्रगतीमध्ये, उत्कर्षामध्ये सहभागी होत आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. व्ययस्थान तिथे वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 11 तारखेपर्यंत तो मीन राशी, त्यानंतर तो पंचमात आहे. मुलं परदेशात शिक्षण करून आपल्या गावी परिपूर्ण करून येणे, त्याचबरोबर परदेशात जाऊन ज्या काही गोष्टी अचीव करायच्या होत्या, प्राप्त करून घ्यायच्या होत्या, त्या करून घेतोय. खर्च झाला तरी फक्त परिवारासाठी, कुटुंबासाठी, शिक्षणासाठी आहे. त्या व्यतिरिक्त व्यर्थ खर्च नाहीये. धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक 8 आहे. शुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे. शुभ दिवस आपल्यासाठी 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 12 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 1 तारीख, 2 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. मंत्र आहे ओम मनुविद्यायै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.